नमस्कार मित्रांनो आणि वेलकम टू मेट्रोचेक मेडिकल लेक्चर्स. तर जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की JNMची कॅप राऊंड फर्स्टची जी सिलेक्शन लिस्ट होती तर ती आलेली आहे. तर आता भरपूर मुलं ॲडमिशन घेण्यासाठी उद्यापासून जातील. तर ज्यावेळेस ते ॲडमिशनला जातील तर त्यांना तिथे गेल्यावर सिलेक्शन लिस्ट किंवा तुमचं जे सिलेक्शन लेटर आहे तर ते सिलेक्शन लेटरची गरज पडणार आहे. तर तुम्हाला आता मी ह्या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे की तुमचं जे सिलेक्शन लेटर आहे तर ते तुम्ही कशाप्रकारे डाउनलोड करू शकता. तर आता हे मी दोन्ही पण विद्यार्थ्यांना सांगणार आहे की ज्यांचं सिलेक्शन CET थ्रू झालं आहे आणि जे नॉन CETवाले जे आहेत 30-40 मुलं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी मी प्रोसिजर सांगतो आहे की तुम्हाला सिलेक्शन लेटर कसं डाउनलोड करायचं आहे. तर तुम्ही Googleच्या ज्या वेबसाईटवर ज्यावेळेस येणार तर Googleमध्ये आल्यानंतर तुम्हाला CET सेल टाईप करायचं आहे. आपण CET सेल इथे टाईप करतोय. CET सेल टाईप केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे आणि पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर आपण दरवेळेस जसं येतोय 2024-25 ॲन्युअल इयरमध्ये तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये क्लिक केलं का आपलं परत अंडर ग्रॅज्युएशन कोर्समध्ये तुम्हाला यायचं आहे. अंडर ग्रॅज्युएशन कोर्समध्ये ANM JNM जी आहे तर तुम्हाला याच्यावर जाऊन क्लिक करायचं आहे. इथं केल्यानंतर न्यूजमध्ये तुम्हाला तिसऱ्या नंबरचं ऑप्शन भेटतं आहे डाउनलोड सिलेक्शन लेटर. तर तुम्हाला या सिलेक्शन लेटरच्या ऑप्शनवर जायचं आहे. सिलेक्शन लेटरच्या ऑप्शनवर गेले की तुम्हाला आता नवीन इंटरफेस ओपन होतोय. थोड्या वेळापूर्वी हा चालू नव्हता तर आता नवीन अपडेट झालं आहे. आता तुम्ही सिलेक्शन लेटर 100% डाउनलोड करू शकाल. तर इथं काही त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेत जे तुम्ही इन्स्ट्रक्शन वाचू शकता. द कॅन्डिडेट इट ॲडवाइस टू रिपोर्ट अँड जॉइन द अलॉटेड कॉलेज ॲज अर्ली ॲज पॉसिबल. म्हणजे तुमची जी शेवटची डेट आहे फिजिकल जॉइनिंगची तर त्यापूर्वी तुम्हाला कॉलेजला जायचं आहे. देन द कॅन्डिडेट्स आर फर्दर ॲडवाइस टू कंडक्ट द अलॉट कॉलेजेस ऑथॉरिटीज फॉर डिटेल्स बिफोर प्रोसिडिंग. म्हणजे तुम्हाला कॉलेजला जे तुमचं ॲडमिशन करायचं आहे तर त्यापूर्वी तुम्ही कॉलेजची इन्फॉर्मेशन एकदा कॉलेजला विचारून घ्या काय काय डॉक्युमेंट्स लागतात काय काय नाही. त्यानंतर ती कॉलेजची जी ऑथॉरिटी वगैरे असेल तर ती तुम्ही एकदा बघून घ्या. त्यानंतर तिसऱ्या नंबरची आहे की कॅन्डिडेट मस्ट प्रोड्यूस ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट अलॉंग विथ द सेट ऑफ फोटोकॉपी अँड ओरिजिनल स्कॅन डॉक्युमेंट्स PDF फॉर्मॅट. आणि त्याची साईज किती आहे 500 KB कमी. तुम्हाला तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंटची एक PDF पण तयार करून ठेवायची आहे. ॲज मेन्शन इन द इन्फॉर्मेशन ब्रोचर ॲट द टाईम ऑफ रिपोर्टिंग ॲट द ॲलोटेड इन्स्टिट्यूट. म्हणजे जे तुम्हाला कॉलेज लागेल तर तिथं तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट तर घेऊन जायचेच आहे प्लस तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर त्याची 500 KB कमी तुम्हाला PDF फाईल पण रेडी ठेवायची आहे. ॲक्च्युली हे जे इन्स्ट्रक्शन आहेत हे तुम्हाला ॲडमिशन पूर्वी देणं गरजेचं आहे किंवा हे कॉलेजला गेल्यावर पण तुम्हाला भेटतील. पण आपला हा मुद्दा नाही. आपला मुद्दा काय आहे तर आपलं जे सिलेक्शन लेटर आहे तर ते आपण डाउनलोड कसं करणार. तर सर्वात पहिलं ऑप्शन येते डिग्री टाईप. डिग्री टाईपला इथं खाली एक त्रिकोण दिसतोय यावर जायचं आहे. आता आपली जी डिग्री आहे अंडर ग्रॅज्युएट तर तुम्हाला अंडर ग्रॅज्युएटचे तिथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सेकंड नंबर येतं आहे कोर्स. तर आता कोर्स जे आहे तर आता त्याच्यामध्ये आपण वरती आहे DPN आणि PHN. तर हे BSc नंतरचे जे डिप्लोमा आहेत तर ते आहेत त्याचे आपल्याला सिलेक्शन करायचं नाही. आपल्याला JNM आणि ANM याच्यामध्ये सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो CETचा ॲप्लिकेशन नंबर आहे तर तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी CET दिलेली नाही आहे म्हणजे ज्यांचे ॲडमिशन 12च्या बेसिसवर झालेले आहेत तर त्या मुलांनी तोच जो नंबर आहे तोच तुम्ही इथं खाली जे रेड कलरचे दिसतंय तर तुम्ही तो ह्या जागेमध्ये फिल करायचा आहे. CET कॅप ॲप्लिकेशन नंबर हे कुठली मुलं टाकतील हे तुमचं जे CETचं कॅप ॲप्लिकेशन नंबर आहे तर हा सर्वांचा आहे. हा सर्वांनी टाकायचा आहे. आणि सेकंड नंबर काय CET रोल नंबर. तर CET रोल नंबर तुम्हाला कुठे भेटेल तर ज्या मुलांनी CET दिलेली आहे त्यांना त्यांचा रोल नंबर ऑलरेडी माहिती आहे. पण ज्या मुलांचे ॲप्लिकेशन CET थ्रू नाही झालेले तर इथं त्यांनी रेडमध्ये एक इंडिकेशन दिलेलं आहे. फॉर नॉन CET कॅन्डिडेट्स एंटर द CET कॅप ॲप्लिकेशन रोल नंबर. म्हणजे जो तुमचा इथं वरती जो रोल नंबर आहे किंवा जो तुमचा फॉर्म नंबर आहे तो तुम्ही कॉपी करून इथं पेस्ट करू शकता. तुमच्या सिलेक्शन लिस्टमध्ये जर SML नंबर नंतर जर तुम्ही बघितला तर तिथं तुमचा फॉर्म नंबर आहे तो तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर तुमचा SML नंबर म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर ते टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जे डेट ऑफ बर्थ आहे तर त्याचा फॉर्मॅट आहे DDMMYY म्हणजे डेथ मंथ आणि इयर. ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचं बर्थडेची डेट टाकायची आहे. आणि नंतर जो खालचा जो कॅप्चा आहे तर तुम्हाला कॅप्चा टाकून शो सिलेक्शन लेटरवर जायचं आहे आणि लगेच तुमचं सिलेक्शन लेटर डाउनलोड होऊन जाणार आहे मित्रांनो. तर प्रत्येक विद्यार्थ्यांना मी सांगतो की तुमचं सिलेक्शन लेटर डाउनलोड करून घ्या आणि त्या सिलेक्शन लेटरची 1 ते 2 तुमच्याकडे एक्स्ट्रा कॉपीज राहू द्या. प्रिंट मारायच्या वेळेस 2-3 कॉपी तुम्ही एक्स्ट्रा मारून ठेवा. कारण की ज्यावेळेस ॲडमिशन प्रोसेसनंतर जर तुम्हाला काही कारणासाठी इन केस जर तुम्हाला एज्युकेशन लोन वगैरे करण्याची गरज जर पडली तर तुम्हाला सिलेक्शन लेटर लागेल. आणि त्यावेळेस जर हे पोर्टल जर बंद झालं तर त्या टायमाला तुम्हाला सिलेक्शन लेटर परत भेटणार नाही. काही मुलं सिलेक्शन लेटर गहाळ करून टाकतात
आणि परत त्यांना झेरॉक्ससाठी काही भेटत नाही. म्हणून आत्ताच PDF तुमच्या फोनमध्ये सेव्ह राहू द्या आणि एखादी प्रिंट ही एक्स्ट्रा मारून ठेवा किंवा तुमच्या मित्राला सेंड करून ठेवा. तर अशा प्रकारे आपण आता सिलेक्शन लेटर डाउनलोड करू शकतो. जर तुम्हाला याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम जर येत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका. आपण ते तुमची जी शंका असेल तर ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आता आपल्याला इथं जर सिलेक्शन लेटर डाउनलोड करायचं असतं तर आता माझ्याकडं आता इथं सध्या कोणाचा रोल नंबर किंवा डेट ऑफ बर्थ नाही आहे. तर आपण एखादा डेमो म्हणून तुम्हाला डाउनलोड पण करून दाखवलं असतं. पण आता आपल्याकडे इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही आहे. त्यामुळे आपण ते नाही करू शकत. जर व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो, तर व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना JNM ANMला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि अशा विद्यार्थ्यांना शेअर करा की ज्यांना सिलेक्शन लेटर आता डाउनलोड करायचं असेल. त्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.